हा जलवा आहे जो खंडारी तांड्याचा जो आतापर्यंत नावाजलेला असा बैल हा आणि आज पण हा नम्रात आहे इथे। तर ह्या बैलाने मागच्या वर्षी पण भरपूर असे शंकरपटामध्ये पहिला नंबर घेतलेला आहे आणि ह्या वर्षी पण ह्या सिल्लोड नगरीमध्ये हा दुसऱ्यांदा म्हणजे पर्व दुसरे याच्यात पण आज पहिल्या नंबरात आहे तो आतापर्यंत। पण त्यांच्या मालकाशी बोलूया। नाव राजू नरसिंग चव्हाण, राहणार लक्ष्मणनगर, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। थोडं मोठं सांग। हां, राजू नरसिंग चव्हाण, राहणार लक्ष्मणनगर तांडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। बरं, बैलाचं नाव जलवा। आज कोणत्या बैलाबरोबर हाकललाय? करोडीवाल्याचा लखन मनोहरभाऊ चव्हाण यांचा। अच्छा, म्हणजे हा 4-5 पटामध्ये तुम्ही ज्या जोडीनं आतापर्यंत नंबर घेतले त्याच जोडीचा आजचा पण नंबर आहे? नंबर चालू आहे सध्या। अच्छा, बरं। गाडी हाकलायला वगैरे कोण होता आज? दूर गाडीचा आज किशोर भाऊने हाकलली गाडी। किशोर भाऊने हाकलली। अच्छा, सेकंड पॉईंट काय झाले आज? 5 सेकंद 92 पॉईंट। रस्ता किती होता? 302 अंतर। 302 रस्त्यामध्ये 5 सेकंद 92 पॉईंट गेले। अच्छा, आज सुट्टी मेकर वगैरे तुमचा हा नियोजनाचा बादशाह विकास भाऊ नियोजनाचा बादशाह, सुट्टी मेकर रामधन भाऊ राजपूत खडाकवाडी। अच्छा, सगळी टीम आज पण होती तुमची? टीम पूर्ण आमची एक खटी झाली। अच्छा, रामधन भाऊ बोला। हे आमचे ताहेर भाई आमचे जुने धुरकरी बैल मालक पण होते, बैल मालक होऊन नंतर धुरकरी झालेत असे आमचे ताहेर भाई आहे। ताहेर भाई, नाव सांगा तुमचं पूर्ण? शेख ताहेर शेख यासीन, राहणार गाडीवाड, तालुका जिल्हा संभाजीनगर। बरं ताहेर भाई, काय वाटतं ह्या बैलाबद्दल? बैल पळणारा असा आहे का समजा 2 वर्षांनी लगट नंबर घेत आला। बैल पळायच्या वाऱ्यात दोन्ही खांदी आहे, धुरकरी कोणी बसून बैल पळतोय, कोणत्या बैलात लागलात नंबर घेतोय। अच्छा, बैलाचं काय वैशिष्ट्य वगैरे, जाती वगैरे? जातीमध्ये हा जातीचा बैल समजा आजपर्यंत पटात आला नाही। आता हा जी जलवा म्हणून जी बैल आला तर खरंच तो जलवा म्हणूनच आला आणि असा बैल घडल्यासारखा नाही आणि ह्या जातीतला घडणार बी नाही। जे आला ते समजा ते हे एकमेव आला, समजा एकमेव आहे हा। अच्छा, बाकी त्याची हाईट वगैरे अशी काही खास दिसत नाही, पण बैलाला स्पीड वगैरे गती वगैरे चांगली आहे। असं काही इशे नसतो, बैल पळायला पाहिजे फक्त। काही जातीचं समजा जाती हाईटच्या हिशोबाना किंवा पायाच्या हिशोबाना, कोणी म्हणतं बाबा पायाच्या हिशोबाने बैल चांगला पाहिजे, असं काही इशे नसतो, बैल पळणारा पाहिजे फक्त। अच्छा, आता तुम्ही व्यापार पण चालू केलाय? हो। आता त्या हिशोबाने कसा बैल घेतला पाहिजे? जसा आता जलवा तुमच्या समोर आहे, याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे असं तुमचा अनुभव आम्हाला सांगा। अनुभव म्हणजे का असा पाहिजे फक्त, शिंगामध्ये जे तो बारीक शिंगाचा बैल पाहिजे, पळायच्या वानामध्ये जे बैल असला त्याचे पाया क्लिअर पाहिजे, ननखुरमध्ये क्लिअर पाहिजे, शेपीमध्ये पाहिजे, सगळे जे जे लक्षण आहे त्याचे ते क्लिअर पाहिजे, तो बैल पळायसारखा निघू शकतो। अच्छा, ते अंदाज बांधावा लागतो आणि त्या आपल्या हिशोबाने बघावं लागतं की कसा बैल। बाकी तुमचा असा अनुभव काय? आता तुम्ही बऱ्याचशा बैलांवरती म्हणजे धुरकरी म्हणून पण गाजवलंय, मुंबई पण गाजवली आहे? मुंबई पण गाजवली, त्याच्यामध्ये इशा असा आहे समजा बरेचशी बैल असे झाले पळायसारखे, त्यांच्या अंगात रंज होता बा, पळायचे बा नंबरामध्ये पळतील असे पळले, पण त्यांची नावं सांगा। नावं असे बरेचसे बैल आहे, समजा रणवीर पळाला, तेजा पळाला, त्याच्यानंतर चिमण्या पळाला, देवा पळाला, असे बरेचसे बैल पळले। तर पळले त्यांचे बी लक्षण असेच होते म्हणून ते पळले। ते एक तुमचा स्टेटसला फोटो राहतो तो, ती एक जोड होती बघा पळणारी, आमची ती जूट होती, तो बादल मोने होते। तो बादल मोनेने 1 वर्ष नंबर केली, चांगले पळले ते बी। अच्छा, असं काही इशे नाही, बारीक बारीक होते समजा, असं काही मोठ्याचे इशे नव्हता। हा जलवा तर लय मोठा आहे त्यांच्यापेक्षा, बारीक बारीक होते, त्यांनी नावं केले। असं बैल पळायला पाहिजे फक्त, बाकी इशे काही नाही। तुमचा अनुभव तगडा झालेला आहे आतापर्यंत शंकरपटामध्ये, बरीचशी मालकं पण बघितली आणि बैल पण बघितली, ड्रायव्हिंग पण केलं, आणि मालक असतानाचा तुमचा अनुभव सांगा एखादा। मालक असताना असं काही इशे नाही, मालकचं कसं असतं का बाबा समजा पैसा सगळं संपत्ती माणसाची, पैसा बी लागतो ना खेळायला, बरोबर, की आपल्याला खेळायला जायचं तर पैसा तर पाहिजे। आता आपली संपत्ती थोडी कमजोर झाली, त्या हिशोबाने आपण चालू आहे, समजा तुमच्यासारखे सहमती भेटते, हे जलवावाले काही आता समजा मनोहर चव्हाण आहे, त्यांचे बैल पळते, त्यांच्या सहमतीच्या हिशोबाने आपण चालू ठेवतो। बरं बरं बरं, चांगली गोष्ट आहे। तुम्ही धुरकरी म्हणून कसं राहिलं तुम्हाला ह्याच्यामध्ये? धुरकरी म्हणून समजा, धुरकरी म्हणून कसं आहे समजा, सगळे मालक लोक धरून असले तर चांगली गोष्ट आहे,
आता बरेचसे लोक धरून राहिले, पके पाटील, ओमकार, संजय पके, बाबू शेठ सातारा दांड्याची. बरं. तर असे लोकांना धरून राहिल्याच्या नंतर माणूस राहतो बा, समजा चला बा हे निवेदनचे बादशाह हिसाबानं चालू आहे आमचं. बरं. चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही पण दिसता, जलवा पण दिसतो, राजू भाऊ आहेच, रामधन भाऊ आहे. आता विकास नियोजनाचा बादशाह ये बाबा समोर. ना विकास हरचंद भवरे, राहणार सागरवाडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. अच्छा, विकास काय काम करतो? या बैलावर राहतो. बर, बैल आणि दुसरं काय अजून? गाडी आहे. ही गाडी पण आहे, गाडी पण दाखव. अच्छा, गाडी आणि बैल सगळं सोबतच. तुमचा छकडा पण नवीनच दिसतोय. हा, उद्याच घेतलाय. काल घेतलाय. काल घेतलेला आहे. बरं. आज कालचं कसं नियोजन होतं तुझं ह्या बैलाबाबत? काय कसं केलं, काय केलं? आता इथं सगळं कालचं नियोजन होतं. आता ते 3 दिवसापासून खेळ चालू आहे. परवा नियोजन केलं आपल्याला. काल पटवून जायचं होतं. सकाळी 2-2:30 वाजता बैला आणू. तिथून कसं बैला आणायचे, कोणत्या बैलावर रस्ता आहे, सगळं नियोजन लावून कोणता दुर्गणी आणणार आहे, काय आणणार आहे. थोडा आवाज वाढवायचा. बरं. ड्रायव्हरचं कसं नियोजन केलं? ड्रायव्हरचं आता सध्या किशोर भाऊ गाडी हाकलताय. 3-4 पटापासून चांगली गाडी हाकलताय. काल बी त्यांनीच आणली. त्यांच्या हातावर यश आहे तर त्यांना सांगत आहे सध्या किशोर भाऊ. अच्छा. बाकी रस्ता वगैरे चांगला आहे? चांगला आहे. नियोजन कसं आहे याचं? कमिटीचं मस्त नियोजन आहे एकदम. असं. आज पहिलं बक्षीस काय इथं? युनिकॉर्न गाडी आहे. युनिकॉर्न गाडी. दुसरी गाडी शाईन आहे. अच्छा. तिसऱ्या नंबरचं बक्षीस चांगले आहे तिथं? सगळं बक्षीस चांगलं आहे. अच्छा. बरं, बाकी आता तुझा कालच्या स्पीड बाबत, सेकंड पॉईंट बाबत काय म्हणणं आहे? कालच्या सेकंड मध्ये रस्त्याच्या हिशोबानं गणित पक्का आहे. चांगले बैल पहिला आहे. रस्त्याच्या हिशोबानं जे आम्ही सेकंड धरले होते ते सेकंड पॉईंट केले बैलानं. बरं. हो. रस्ता 302 मध्ये तुम्हाला जे सेकंड हवे होते ते केलेत? ते केले बैलानं. अच्छा. रामधन भाऊ कडे घ्या. रामधन भाऊ पूर्ण नाव सांगा तुमचं. चांगलं विचारा. जोरात सांगा. रामधन धोंडीराम जगरवाल, खडकवाडी, राहणार बदनापूर, तालुका जालना जिल्हा. बर. बैलाबाबत कालचे सेकंड पॉईंट वगैरे चांगले झालेत. पहिल्या नंबरात आहेत आतापर्यंत तुम्ही. आत्ता जवळपास 2:30-3 वाजले. तर काय वाटतंय? चांगलं वाटतंय. बरं. नाद जो आहे तुमचा पूर्ण करतोय हा बैल? असं. मागच्या वर्षी पण ह्या जो सिल्लोडचा महोत्सव होता आणि मोठं बक्षीस होतं बुलेटचं, तर ह्या वर्षी पण हा पहिला नंबरात आहे. काय वाटतंय तुम्हाला याच्यावर? चांगलं वाटतंय, भारी वाटतंय. मागच्या वर्षी नंबर झाला. चांगलं वाटतंय. थोडं जोरात बोला. ते बरं. आता मला सांगा, आता जलवा आणि लखन पळाला ना? बर. आता तुमची मागच्या 4-5 खेळापासून ही सोबतच जोडी आहे? सोबत आहे. हा, तर चांगली पळते. चांगली भारी तुमच्या. हा, चांगली पळू राहिली. अच्छा. सुट्टीला काय वाटतं बरं बैलाबाबत? निघाला दोन्ही बैल भारी आहे. लावाला बी त्रास देत नाही, काही नाही. हिशोबानं लागते आणि मस्त पळतात. तिथून जाग्यावरनं चांगली सुट्टी होती. गाडी स्पीड घेते. अच्छा. पूर्ण रस्ता तशीच राहतात ती. चांगली पळते. बर. आपल्यासोबत आपल्या बैलगाडा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाबू शेठ आहे स्वतः. आणि काय सांगाल बाबू शेठ, आज सिल्लोड महोत्सवाच्या ठिकाणी माननीय मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून जी संघटना, हे बैलगाडाची जी भव्य इथं शंकरपट होत आहे, तर त्या शंकरपटेविषयी काय सांगशाल? सगळ्यात आधी ह्या सिल्लोड नगरीमध्ये मागच्या वर्षीपासून माननीय नामदार अब्दुल सत्तार यांनी खूप मोठं असं नियोजन केलेलं आहे. मागच्या वेळेस पण खूप मोठी बक्षिसं होती, ह्या वर्षी पण खूप मोठी बक्षिसं आहेत. त्यांचं नियोजन वगैरे छान असते. इथं सगळ्या बैलांना राहायला वगैरे, इकडं संध्याकाळी पण सगळ्यांना खाद्य वगैरे, म्हणजे पूर्णपणे इथं चांगलं आणि बेस्ट अशा ठिकाणी, ज्या याच्या आधी कुठेही असं शंकरपट वगैरे कुठं भरवलं जात नव्हतं आपल्या भागात. म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीचं औरंगाबाद शहर म्हणलं जातं. तर इथं तरी आता सगळं काय बेस्ट आहे. नियोजन सुंदर आहे, अतिसुंदर आहे. बरं, मागच्या वर्षी ज्या जलवाने
याच मैदानावरती याच माननीय अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शंकरपट आयोजित केलं होतं। याच बैलाने, या जलवाने या ठिकाणी बुलेटचा मानकरी झाला होता आणि याच्यासोबत होता बादल। तर यावेळेस याला जोड दुसरा आहे, लखन म्हणून आहे। तर जोडफोड का झाली नेमकं, आणि जलवा सोबत जोही बैल लागला आतापर्यंत तो पळालाच का? हो, पळालाय। याच्यामध्ये काय माहितीये का, जोड फोडण्याचा असा काही अर्थ नसतो। बैलाला ह्या म्हणजे डिजिटल घडी असल्यामुळे सेकंड पॉईंट चांगले बनवावे लागतात आणि त्यांचा ताळमेळ जमला पाहिजे दोन्हीचा। म्हणजे आमच्या भाषेत म्हणायचं शंकरपटाच्या तर भागड म्हणतात त्याला, त्या भागडीनं ते पळाले पाहिजे। म्हणजे दोन्ही एका स्पीडनं जर पळाले आणि चांगल्या स्थितीत जर पळाले तर त्याचे सेकंड पॉईंट येतात। त्याच्यामुळं ते वेगवेगळ्या बैलांमध्ये पळवण्यात येतो आणि जलवाने असं दोन्ही म्हणजे 2-3 वर्षापासून बैल सतत पळतोय, चांगल्या प्रकारे पळतोय। बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, बैल हा खूप मोठा आणि खूप छोटा पण नाही, हा मीडियम साईजचा बैल असल्यामुळे हा कोणत्याही बैलामध्ये सूट होतो आणि चांगल्या गतीने गाडी पळते त्यांची, त्याच्यामुळे तो नंबरात असतो नेहमी। वर्षभरापासून जलवाचं नाव चांगलं गाजलेलं आहे आणि प्रत्येक ज्याही ठिकाणी मैदान झालं त्या ठिकाणी जलवाने नंबर जवळपास काढलेला आहे। त्यासोबत कोणता बैल असू द्या त्याने नंबर काढलेला। आतापर्यंत साधारण किती बक्षीस या बैलाने मिळवले? आतापर्यंत ह्या बैलाने जवळपास 150च्या आसपास बक्षिसं घेतली असेल माझ्या अंदाजे। म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर पण हा पहिलाच बैल असेल की यांनी इतके पारितोषिक मिळवले असेल? याच्या आधी पण भरपूर बैल झालेत, पण या वर्षभरात जवळपास हा स्टॉपला आहे। ह्या 2 वर्षापासून हा बैल आहे। बरं, या ठिकाणी सिल्लोड महोत्सवाच्या ठिकाणी शंकरपटेचं जे आयोजन केलेलं आहे, या आयोजनाचं काही म्हणजे व्यवस्थित आहे का सगळं? पूर्णपणे म्हणजे लोकांना बसण्यासाठी जागा पण खूप अवेलेबल करून दिलेली आहे आणि दोन्ही साईडला बॅरिकेड्स वगैरे पण आहे। त्याच्यानंतर इथं सुट्टीला वगैरे सगळं नियोजनबद्ध आहे, पब्लिक कुठेही मध्ये नाही, बेस्ट आहे। आणि रस्ता जो बनवला आहे बैलांना पळण्यासाठी तो अगदी योग्य पद्धतीने बनवलेला आहे। बरं, या हिंदकेसरी जलवाचं खाद्य काय नेमकं थोडक्यात सांगा? त्याला आपल्याला लागणारा दररोजचा कडबा, दूध आहे, उंडा आहे। म्हणजे अंडे वगैरे देत नाही तुम्ही याला? म्हणजे व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेज याला चालत नाही? समीर पटेल, देवलई, औरंगाबाद। ये बैल जलवा है। पिछले साल इसने बुलेट का मानकरी हुआ था और इस साल भी यूनिकॉर्न का मानकरी रहेगा ये बैल बहुत फास्ट भागता है और इसको कोई भी बैल डालो तो ये बैल पहला ही नंबर करता है। और ये बैल ये मेरे नातेवाईक से ही लिए इन्होंने, मेरे भाऊजी थे उनसे इन्होंने बैल खरीदा था 3,11,000 रुपये। कोणत्या गावाहून आणला होता? ये शामवाडी से बैल लिया था इन्होंने। शामवाडीहून? किती वर्ष झाले तुमच्याकडे साधारण बैलाला? 2 वर्ष झाले याला। 2 वर्ष? नातेवाईकडून घेतलं होतं। किती मध्ये खरेदी केली होती? त्यांनी 3,11,000ला घेतलं होतं। 3,11,000 खरेदी केली। आता त्याला गिऱ्हाईक लागलं का एखादा की तुम्हाला विचार लागले पण ते द्यायचे नाही? किती एकदा मला रामप्रसादचा फोन आला होता, त्यांनी गबू भाईला म्हणले होते का हा बैल द्यायचा आहे का, तो मी यांना विचारलं होतं तर यांनी म्हणे आपल्याला बैल द्यायचा। साधारण किती रक्कम लागू शकते त्याची विकायला जर काढला तर? याच्या विकायला लागले तर याचे 1 करोड पण येऊ शकते, कारण की वर्षभरात त्यांनी चांगली धाव घेतलेली आहे। बरं, याच्या आधी आता तुमच्या नातेवाईकडून घेतलेला आहे हा बैल, तर तुम्ही याच्या आधी बघितला होता काय बैल पळताना? हा, आम्हाला आमच्या नातेवाईकचा फोन आला होता पप्पाला का हा बैल घ्या म्हणे तुम्ही, पण पप्पाच्या काही डोक्यात बसलं नाही, त्यांनी उशीर केलं। मग नंतर रामधन भाऊ ते राजू भाऊ गेले, नंतर घेतल्यानंतर मला फोन केला हा बैल आम्ही एवढ्याचा घेतला म्हणे तुमच्या पाहुण्याचा। अच्छा, बरं, आता ह्या बैलाबाबत काय तुम्ही किती म्हणजे जवळपास तुम्ही 2 वर्षापासून बघताय बैल? हो। कसं वाटतं बैलाबाबत? चांगलं वाटतं, आपल्याच मित्राकडे बैल आहे असं समजतो आम्ही, आमचा घरचाच बैल आहे। अच्छा, हा, यांनी नंबर घेतला तर आम्हाला आनंद वाटतो। बरं, हो, ठीक आहे, पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा भरपूर। धन्यवाद। सगळ्यांचं